ऐन सणासुदीच्या काळात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे गाजतच होते, परंतु त्याहीपेक्षा गाजत होते ते इथले बॅनरबाजी। एकीकडे भाजपा तर दुसरीकडे काँग्रेसने केलेली ही बॅनरबाजी। परंतु सध्या सुद्धा एक बॅनर विशेष गाजतोय आणि हो, सगळे सावधही होत आहेत। नेमका काय आहे तो बॅनर, चला पाहूया। पावसाळ्यापूर्वी महामार्ग सुस्थितीत केला जाईल असे आश्वासन दिले असतानाही खड्डे पडलेलेच आहेत। खड्ड्यांचे संकट कोसळल्यानंतर त्यात राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले। कुणी म्हटलं गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविणार, कुणी म्हटलं 2.25 कोटी मंजूर करून आणले, पण प्रत्यक्षात खड्डे बुजवण्यासाठी 1 रुपयाही अजून आला नाही। पेवर ब्लॉक, जांभ्या दगडाची फूट यांच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला गेला, पण आजही कणकवली ते कसाल मार्गावर एकूण 223 खड्डे आहेत। चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत महामार्गाची अवस्था काय होणार आणि वाहन चालक वाहने कशी चालवणार हा सतावणारा प्रश्न आहे। गणपती बाप्पा खड्ड्यातूनच आले आणि विसर्जन मिरवणुकाही खड्ड्यातूनच पार पडल्या। या सगळ्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी सुशांत दळवी या जागरूक तरुणाने महामार्गावरून जाताना स्वतःची काळजी घ्या, जिल्ह्यात चांगले हॉस्पिटल नाही असा फलक लावून हॉस्पिटलच्या दुरावस्थेकडेही लक्ष वेधले आहे। हा जो मी बॅनर लावला आहे गणेश चतुर्थीच्या ज्यांना शुभेच्छा दिल्या जिल्हावासियांना, तो कुतूहलाचा विषय झालाच आहे। त्याचं कारण म्हणजे आपल्या जिल्ह्यात असे बरेचसे काही प्रश्न आहेत की त्यांना वाचा फोडली पाहिजे। फक्त बॅनर लावून शुभेच्छा फक्त त्याने एवढं त्या बॅनरचा वापर करू नये। माझ्यासारख्या तरुणांनी जिल्ह्यात जिथे जिथे तुम्ही बॅनर वगैरे लावता त्या ठिकाणी काही ना काहीतरी म्हणजे समाजाच्या हितादृष्टीने किंवा कुठले काही प्रश्न असतील, रस्त्याचे असतील, इमारतींचे असतील, पाण्याचे असतील, कुठल्या तरी अधिकाराचे असतील, जो अन्याय होत असेल ना त्याचा कायद्याच्या बंधनात राहून बिनधास्त बॅनर लावावे, काही प्रॉब्लेम नाही। मी आता विचार करत राहिलो असतो की बाबा हे लावू का नको लावू का, लोक काय म्हणतील, विचार करत नाही। चांगलं आहे ते चांगलंच असतं, मग ते बॅनर लावा किंवा कोणा आपलं मत सांगा। त्यामुळे ज्यांना कोणाला ह्या बॅनर म्हणजे खटकल्यासारखं वाटतं त्यांनी ह्या गोष्टीचा विचार जाणीवपूर्वक करावा। मी काय मंत्रालयात जाऊन भांडू शकत नाही या विषयावर। माझं काम काय, वाचा फोडणे, प्रत्येक नागरिकाचं हेच काम असतं। आणि ह्याला सगळे जबाबदार कोण, कुठला मंत्री किंवा कुठला खासदार, आमदार किंवा प्रशासनाचा अधिकारी असं नाही, हे सगळ्यांनी मिळून आजपर्यंत जिल्ह्याची जी काही वाट लागली आहे ना ते आपण सगळे जबाबदार आहोत। त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की कोणाला एकाला आरोप करण्यात काय सत्य नाही। जे काय आहे ते वास्तव मी दाखवलेलं आहे। ज्यांना कोणाला याची जबाबदारी घ्यावी लागते त्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर शोधून हा प्रश्न निकाली लावा। प्रत्येकजण ही बॅनरबाजी करीत असतात, परंतु इथे जी बॅनरबाजी केलेली आहे ती योग्य प्रकारे केलेली आहे। असे जर प्रत्येकाने शासकीय कामात जर अशीच व्यवस्थित जर त्याचा उपयोग करून घेतला तर सगळा सुखसोयी वाढतील आणि राजकारणानेही त्याची जाण येईल असे माझे मत आहे। काँग्रेस तसेच भाजपाने रस्त्यांविषयी केलेल्या बॅनरबाजीनंतर आता हा बॅनर लोकांचे लक्ष वेधून घेत आहे। राजा दळवी, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग।